जोडी मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळते. मागील मॅच मध्ये ज्याने चांगल्या दर्जाचा खेळ साकारला चॉईस खेळाडू राहील जो 40+ असेल. बॅटिंग करण्यासाठी येणार की बॉलिंग करण्यासाठी हे ठरवायचं आहे आणि तोच खेळाडू बॅटिंग किंवा बॉलिंगसाठी येईल. फायनलच्या मॅच मध्येही तोच नियम राहील. फायनलच्या मॅच साठी कोणताही नियम बदलण्यात आलेला नाही आहे. जर तुमचा 40+चा ब्लास्टमॅन बॅटिंगसाठी आला तर बॉलिंग पहिलं षटक जे असेल ते तुमचं कोणत्याही वयाचा गोलंदाज हाताळू शकतो. आणि जर 40+चा बॅटर तुमचा बॅटिंगला येत असेल तर गोलंदाज अगदी त्याच वेळेला जर गोलंदाज 40+ असेल तर बॅटिंगसाठी कोणताही खेळाडू आला तरी चालेल. ही नियमावली आहे या स्पर्धेची. किंबहुना गेले अनेक वर्ष सातत्याने या नियमावलीच्याच आधारावरती स्पर्धा पार पडते. 10व्या पर्वामध्ये आपण आहोत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना निलेश सोनकर आणि त्यांच्या साथीला मिस्टर KP मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतात हे दोन्ही बॅटर केतन पाटील आणि त्याच्या साथीला निलेश सोनकर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. पहिलं षटक संदीप गोडके गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. ज्याने या वर्षीचा हंगाम हे 10वं पर्व अक्षरशः दाणा आणून सोडलाय. ज्याची कल्पकता आणि कल्पकतेने गोलंदाजी करत असताना ज्याने घवघवीत यश प्राप्त केलंय असा गोलंदाज संदीप गोलंदाजी मार्कवर. अंपायर 1 मिनिटाच्या आत सामना चालू झाला पाहिजे, कारण अंधार पडला तर त्याचं नुकसान एका टीमला होईल. पहिला बॉल 1 मिनिटाच्या आतमध्ये टाका. संदीप गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतं निलेश सोनकर आणि त्यांच्या साथीला केतन पाटील यांना आपण पाहत आहोत. चला घाई करा, वेळ जास्तीचा खर्च करू नका. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते आहे. एंड बदललाय त्या कारणास्तव इथे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ही बदलली जाते. एंड बदलण्यात आलाय. गोलंदाजी मार्कवरती संदीप येतोय. पहा हे कारण देखील चंदू सर असू शकतं की ज्या एंडने जो गोलंदाज सक्सेसफुल राहिलाय या स्पर्धेमध्ये त्याच्या अगेन्स्ट काहीशी वेगळी रणनीती अपनावण्यात आली आहे की काय. कारण गोलंदाजी मार्कवरती संदीपचा एंड इथे बदलण्यात आलाय आणि त्याच्यासाठी एक नवं चॅलेंज असणार आहे. तो गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. एकंदरीत तो तर म्हणत असेल की आपल्यासाठी हे चॅलेंजेस नसेल, कारण तो सातत्याने उजव्या यष्टीच्या बाहेर गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. फायनलची मॅच पहिला बॉल पडेल. गोलंदाजी मार्कवरती संदीप गोडके दाखल होता. निलेश सोनकर ऑन स्ट्राइक. फायनलच्या मॅचचा थरार गणपती बाप्पा मोरया. पहिला बॉल. पहिला चेंडू बादची लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सहज साधा सोपा झेल. धरणीला दान ड्रॉप. पहिल्याच बॉलवर एक संधी होती परंतु ती गमावली गेलेली आहे. कॅच सुटली. आता या सुटलेल्या कॅचचे पडसाद किती पडणार येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायचं आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. चला फटाफट दोन्ही टीमचे कॅप्टन नोंद घ्या. केतन पाटील हा लेफ्ट हँडर बॅटर आहे आणि त्याच्यासाठी ही कदाचित ही रणनीती आखली असावी की आपण एंड चेंज केलेला पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. प्रशांतच्या माध्यमातून कॅच ड्रॉप झाली. हा तोच प्रशांत ज्याने विध्वंसक रूप अपनावला होता सेमीफायनलच्या मॅचमध्ये. पुढचा बॉल कमी गतीने उजव्या एसीच्या बाहेर. ही बाब आवर्जून येण्याजोगी आहे. वारंवार उजव्या एसीच्या बाहेर गोलंदाजी करतोय संदीप. हो, या संपूर्ण स्पर्धेमध्ये संदीप यांची गोलंदाजी चर्चेचा विषय राहिला. खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केली आणि ऑफस्टम्पची लाईन पकडून गोलंदाजी केली आहे. आक्रमकता धारण करणारा बॅटरच्या अगेन्स्ट सातत्याने उजव्या एसीच्या बाहेर चेंडू टाकणं ही या खेळाडूचा डाव्या हाताचा हातखंडा आहे आणि ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. संदीप पुढचा बॉल. याही वेळेला कोलामध्ये कव्हर्सला केले. क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल. ही जोखीम होती. रिक्स घेतली आहे. तोटा झालेला नाहीये. रन्स आली आहे. एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना चांगला बॉल पाहिला मिळाला. ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकला. त्याला जर पाहिलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. फिल्डर आले पण भाग्यशाली राहिले की डायरेक्ट हिट नाही झाला. प्रॉपर थ्रो नाही आला. परंतु संदीप याने दबाव निर्माण केला. एक कॅच सुटल्यानंतर सुद्धा आपली लाईन अँड लेंथ सोडली नाहीये. एक कॉरिडॉर मेंटेन केला या गोलंदाजाने उजव्या एसीच्या बाहेर. पुढचा बॉल. यावेळेला देखील आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. चेंडू मिड ऑनला ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक तैनात. एका धावेने संघ पुढे चाललाय. पहिल्या 4 बॉलवरती 3 सिंगल आल्यात.
3 सिंगल येत असताना पाहायला मिळतात, 3 धाबा जरूर आलेल्या पाहायला मिळाल्यात. रणनीती बदलावी लागेल. पॉवर प्लेच्या षटकाचा पॉवरफुल आणि खरपून समाचार घेणं हे बंधनकारक राहील. केतन पाटील ऑन स्ट्राईक आहे. फायनलची मॅच आपण पाहतोय सीबी ट्रॉफी डॉक्स प्रीमियर लीगची, आणि जिथे शेवटच्या सामन्यामधील पहिलं षटक संदीप यावेळेला देखील उजव्या एसीच्या बाहेर काय कमालीची गोलंदाजी केली आहे. जिथे आपण पाहिलं ना तर या षटकातील एकंदरीत पाहिलं तर पहिल्या 5 चेंडूचा खेळ संपलाय. केवळ 3 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने. काय इकॉनॉमिकल स्ट्रॉंग राहिलाय. उजव्या एसीच्या बाहेर एक कॉरिडॉर मेंटेन करत असताना जणू काय एखादं नाणं खेळपट्टीवरती ठेवावं आणि त्या नाण्यावरती गोलंदाजी करण्यास भाग पाडावी, त्या रीतीची गोलंदाजी या गोलंदाजाने केली आहे. शफल झालेत. ऑन साइडला केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात. नो बॉल, नो बॉल, नो बॉल. कहाणी में ट्विस्ट. एक चांगला झेल टिपण्यात आला, परंतु पंचांनी सांगितलं पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. नो बॉल. ओव्हर स्टेपिंग केली आहे आणि याचंच कारण की काय, जिथे एक सिंगल येत असताना जीवदान प्राप्त झालंय. आणि किंबहुना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत ना की नशिबाचे गोळीच खाऊन जणू काय मैदानाच्या आतमध्ये केतन पाटील आलाय की काय फायनलच्या मॅचसाठी. आज त्याला नशिबाने साथ दिली आहे. नो बॉल प्राप्त झालाय. फ्री हिटचा बॉल असेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती येत्या 5. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू ऑन साइडला. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. रिझन मध्ये क्षेत्ररक्षक. चिकी सिंगल. वेगाने रन्स कंप्लीट करण्यात आली. या दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय, परंतु सेकंड रन घेत असताना फलंदाज निलेश सोनकर विकेट सॅक्रिफाईस बाद. ही रणनीती ही असावी. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या नाही आहेत. विकेट सॅक्रिफाईस केले निलेश सोनकर यांनी. अर्थात आपण असंही म्हणू शकतो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतो आहे. किसन शिंदेला आपण पाहतो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखवत असताना पाहायला मिळतो आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन या षटकामध्ये आणि या इनिंगमध्ये निश्चित पाहायला मिळणार आहे. स्कोर कार्डवरती धावा स्थिरावलेली धावसंख्या अर्थात जिथे पाहायला मिळते स्कोर कार्डवरती धावा त्या 6. चंदू सर, पहिलं षटक संपलं, गोलंदाजाच्या नावे राहिलं. अगदी. मी तर म्हणेल आज दिवसभरात या गोलंदाजाचा बोलबाला राहिला. ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली ना संदीप घोडके, कौतुक करावं लागेल. परंतु 3 ओव्हर अजूनही बाकी आहे आणि या 3 ओव्हरमध्ये काही धावा बनल्या ना, कारण संध्याकाळचं सत्र आहे, हवा थोडीशी कमी असते. 3 ओव्हरमध्ये आणखी म्हणजे एकंदरीत 40-45 पर्यंतचं आव्हान जयेश सर पाहिजेच पाहिजे. हो, 4 षटकांमध्ये जर का आपण 40-45 धावा उभ्या करू शकलो तर एक फायटिंग टोटल राहील. प्रतिस्पर्ध्यासमोर एक आव्हान उभं करता येईल. कोणतीही धावसंख्या यशाची हमी देत नाही, परंतु अशी एक टोटल उभी करावी लागेल जिथे गोलंदाज चांगल्या चुरशीचा एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतील आणि किंबहुना फाईट करू शकतील. पंकज आलाय गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल उजव्या सीच्या बाहेर. ओव्हरदी कव्हर खेळण्याचा प्रयत्न. स्वीपर कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल प्राप्त झाली आहे. दुहेरीसाठी पलटल्या. सेकंड रन देखील कंप्लीट होत असताना 2 धावा पहिल्या बॉलवरती. आदित्य आले होते त्या ठिकाणी. थोडंसं बाहेर येऊन खेळले. सर्कलच्या वरून स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु तेवढं टायमिंग नव्हतं झालं, त्यामुळे 2 वरच समाधान मानावं लागेल. परंतु धावा कराव्या लागतील. किसन एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये केतन आहेत. या दोघांनाही धावा करायच्या आहेत. पुढचाच बॉल. यावेळेला बॅटची लिडिंग एज. पंकज चेंडूच्या खाली आला. त्याने टिपला जाईल. संपला फलंदाजाचा खेळ. नाही बसत आहे धावसंख्येला मेळ. फलंदाज बाद. दोन. ही जी परिस्थिती आहे ना ती सुधारण्यासाठी आता मनस्थिती स्ट्रॉंग करावी लागेल का? हरकत नाहीये. जरी आता सुरुवात तेवढी चांगली नाही झाली आहे, डळमळी झाली आहे, परंतु तुम्हाला स्ट्रोक खेळावे लागतील आणि जर का मोठे फटके खेळले तर तुम्ही मॅचमध्ये येऊ शकता. तुम्हाला दावा करावे लागतील. असं काही नाही फक्त मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. सिंगल डबल सुद्धा तुम्हाला घ्याव्याच लागणार आहेत. पुढचा बॉल कोलामध्ये आल्या चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवलाय. वॉट अ स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. स्ट्रेट हिट. ग्रेट हिट.
षटकार. काय स्ट्रोक खेळलाय. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर तुटून पडलेत. माझ्या टीमला धावांची गरज आहे आणि धावा तर आल्यात पहिल्याच बॉलवर. मात्र या ठिकाणी 6 धावा आल्यात. आपण मोबाईल चार्जिंगला लावतो, कदाचित त्याने बॅट चार्जिंगला लावली होती की काय. पहिल्याच बॉलला सिक्सर. पहिल्या चेंडूवरती विशालच्या बॅटमधून षटकार येत असताना विशाल स्ट्रोक पाहायला मिळाला. पुढचा बॉल बॅकफुटला आले, कट केलाय. चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय स्वीपर कव्हरला. पुन्हा एकदा आदित्य चेंडूवरती येत आहेत. एकंदरीत टार्गेट किती सेट होईल याची चर्चा चालली आहे आणि भारतीय संघासमोर जिथे आहे आपण पाहिलं चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये टार्गेट सेट झालंय 252चं. 252 आणि सगळ्यांचं लक्ष थोड्या वेळाने तिकडे असेल. परंतु सीबी ट्रॉफीचं 10वं पर्व कोण जिंकणार याची सगळ्यांना उत्कंठा सध्याच्या घडीला लागलेली आहे. पंकज यावेळेला देखील उसळी घेणाऱ्या बॉलला ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सहज साधा सोपा झेल. फ्री होम डिलिव्हरी. फलंदाज बाद. कुशल कोरडे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. चंदू सर कोणती भागीदारी रचू दिली नाही, किंवा फलंदाजांना ओव्हर आउट दिले नाही, विकेट मिळवल्यात ही जमेची बाब. हो, विकेट मिळवलेल्या आहेत. कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. परंतु हार मानून चालणार नाही. 4-5 मोठे फटके सुद्धा आले ना येणाऱ्या कालावधीमध्ये. मजा येईल मॅच मध्ये. आल्या आल्या मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न कुशल कोरडेचाही ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एकंदरीत आपण पाहिला तर 2 षटकांचा खेळ इथून संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या एकंदरीत 16 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 16 धावा धाव फलकावर झाल्यात. आणि जयजी मला असं वाटतं अजूनही या ठिकाणी जर 2 ओव्हरला 12 बॉल जर 23-24 जरी आलं तरी 40 होईल. परंतु ती होणं गरजेचं आहे. केतन मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभा आहे आणि त्याच्या बॅटमधून अजून हव्याच्या स्ट्रोकची जी काही किमया साधता येईल ना ती साधता आलेली नाही आहे. किंवा त्याच्याकडून अपेक्षा फार असते आणि त्या अपेक्षांचं ओझं घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. एखादं षटक ज्याला मोठं बनवावं लागेल त्याला मोठी फटकेबाजी करावी लागेल आणि त्यासाठी तो निश्चितच प्रयत्नशील असणार आहे. सातत्याने ज्याच्या नावारूपाला साजेसा खेळ त्याने करणं तितकंसं बंधनकारक असेल. संघाला जर का या हव्याशा वाटणाऱ्या यशाची चव चाखायची आहे तर केतनला खेळ करावा लागेल. 4 बॉल 2 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. एकंदरीत 16ला 3 आहेत. तिसरे षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होतोय. अर्थात गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना आपण पाहतोय दशरथ वाडकरला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना. तिसऱ्या षटकाच्या दरम्यान दशरथ वाडकर गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. फैलावलेले क्षेत्ररक्षण, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर 38 सर्कलच्या बाहेर. एक बॅकवर्ड पॉइंट तैनात करण्यात आला. थर्ड मॅन आहे शॉर्ट फाईन लेग 38 सर्कलच्या आतमध्ये. मिड ऑन देखील तैनात करण्यात आला आहे. लेफ्ट हँडर बॅटर साइड ही व्यूहरचना. पहिला बॉल लोअर फुलटोज होता, ऑन साइडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. फेकी झाली आहे. सेकंडचा प्रयत्न, फलंदाज होईल बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का. एक्झॅक्टली कोणता फलंदाज बाद याची चर्चा होती आणि अर्थात कुशल कोरडे रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय इथे बाद. DRSचा कॉल करण्यात आला. एक्झॅक्टली खेळाडू कोणता आउट की नॉट आउट कोणता खेळाडू आउट की नॉट आउट याची चर्चा होतीये आणि अर्थात आपण पाहत आहोत
निर्णय प्रलंबित आहे आणि डिसिजन फायनलच्या मॅचचा जो मात्र येत असताना पाहायला मिळेल. खेळाडू आऊट आहे अर्थात क्षेत्ररक्षण तर सजून घ्या. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. कोणता आऊट की नॉट जो आहे त्याची आपल्यापर्यंत पोहोचेल, निर्णय येईल. प्रलंबित आहे डिसिजन. स्कोर कार्डवरती धावा केवळ स्थिरावलेली 17 आपण पाहत आहोत. दोन पंचांपैकी एक पंच या आणि चेक करा. दोन पंचांपैकी एक पंच यावा आणि चेक करावं. निर्णय अजूनही प्रलंबित आहे. पंच स्वतः त्याची शहानिशा करतील. पंच स्वतः मैदानाच्या आतमध्ये येतील. अर्थात केतन पाटील होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये तो बाद होत असताना पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक इथे लागलाय. संघाची अडचणी आता मात्र जास्तीच्या वाढल्यात. एका मागोमाग एक फलंदाज ज्याच्याकडे आशेचं किरण म्हणून पाहिलं जात होतं तो देखील इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये संघाची साथ सोडतोय. आणि आता मात्र संघाची ही अडकलेली नौका कुशलला आता मात्र संपूर्णतः खांद्यावरती धुरा घेऊन त्या दर्जाची बॅटिंग करणं गरजेचं असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतोय. आपण पाहत आहोत बॅटिंगसाठी नवीन बॅटर जिथे 6व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतो आहे. गोलंदाजी मार्कवरती पुढचा बॉल घेऊन सज्ज होत असताना दशरथचा हा बॉल हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न खोदून काढला, खोलात टाकला. काय गोलंदाजी झाली आहे. गोलंदाजीतला दर्जा चंदूसर आपण पाहतोय. कारण कोणतीही मुभा अद्याप दिलेली नाही या तिसऱ्या गोलंदाजाने. या टीमची स्ट्रेंथ, या टीमची गोलंदाजी राहिली आहे सर. आणि खूप चांगली गोलंदाजी, लाईन अँड लेंथ त्यांनी सोडलीच नाहीये. आताही जर पाहिलं तर अगदी खोलवर टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणामध्ये स्टँडर्ड उंचावलंय. त्याच वेळेला गोलंदाजी चांगली झाली आहे. यावेळेला आडवा बाटणे ऑन साइडला, क्षेत्ररक्षक तैनात, चेंडूच्या खाली फलंदाज बाद. धक्का क्रमांक 5वा. 17 या धावसंख्येवरती कुशल देखील बाद. या फिल्डरने तुझी धरली कॅच आणि रंगात आली बघा ही मॅच. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लालू बॅटिंगसाठी येतो आणि त्याच्या षटकारासाठी बाबू पापळे आणि सुरेश डोंगरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. मैदानाच्या आतमध्ये लालूला आपण पाहतो बॅटिंगसाठी तो मैदानाच्या आतमध्ये येतोय. जर त्याने षटकार ठोकला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज त्याच्यासाठी देण्यात येईल. रोहन आहे नॉन स्ट्राईक एंडवरती. रोहनला आपण पाहतोय त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये
अशोक बोरुडे अर्थात लालू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतो आहे. अशोक बोरुडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होत असताना तिसऱ्या षटकातील यावेळेला बॅकफुटला ऑन साईडला केवळ दिशा दिली आहे. मॅचची बदलणार दशा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. हालाय चौकार. चेंडू गेलाय सीमा खेळत असताना लालू सांगतायत माझ्या टीमची धावसंख्या कमी आहे, परंतु मी मैदानात आलोय ना तर मी धावा करणार. 21 धावा धावफलकावर आहेत. तिसरी ओव्हर सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये लालूने आल्या आल्या जो काही चौकार ठोकलाय ना त्याने ही धावसंख्येची कमी आहे ती भरून काढण्याची हमी दिली आहे. उजव्या चेष्टीच्या बाहेरचा हा बॉल दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येईल. एक्स्ट्रा रन येत असताना पाहायला मिळते. अतिरिक्त धाव 22 धावा धावफलकावरती आहेत. 22 धावा चंदूसर आपण पाहतो. तिसरे षटक प्रगतीपथावरती आहे. 5 फलंदाज बाद झाल्यात. ही बाब चिंतेची राहिली आहे आणि अर्थात इथून लालू सारख्या बॅटरला मोठे स्ट्रोक खेळावेच लागणार आहेत. संघाची धावसंख्या केवळ 22 बनली आहे. 40 पर्यंत आपल्याला कशी मजल मारता येईल याकडे कल असायलाच हवा. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला बॅटची थिकेज आउटसाइड एज. कॉट बिहाइंड विकेट. सतीश देवकर जिथे चेंडू तिथे. चांगला झेल त्याने टिपला. फलंदाज बाद. बारा संघ मालक, परंतु एका तख्तासाठी चालू असणारी ही भिडंत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 10वं पर्व कोणता संघ आणि कोणता संघ मालक जिंकणार यासाठी चालू असणारी ही लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतं. स्कोरकार्डवरती धावा आहेत ते अर्थात स्थिरावलेली ती 22-6 बाद. 6 फलंदाज बाद झाल्यात. रोहन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि त्याची साथ देण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. जिथे आपण पाहतो देवा आला बॅटिंगसाठी. देवा बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळालाय. विकेट प्राप्त केल्यात ही जमेची बाब आहे. धावा रोखल्यात. किंबहुना फायनलचा सामना जसा प्रत्येकाला हवा होता ती चुरशीची लढत कदाचित पाहायला मिळते का. हा बॉल इथे इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न केला होता. आधुनिकतेचा आविष्कार या स्ट्रोकमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू इथे राहिला खेळपट्टीवरती समीप. जिथे 3 षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 22. फलंदाज बाद झालेत 6. बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये सनवे लॉजिस्टिक. हे संपलाय. 22 धावा. थोडंसं नियंत्रण आहे या धावसंख्येत. शेवटची ओव्हर आहे. आता मात्र धावा कराव्याच लागणार आहेत. 1-2 मोठे फटके खेळावेच लागणार आहे. कमीत कमी आपल्या टीमला 40 नाही तर 35 पर्यंत तरी न्यावंच लागणार आहे आणि त्याच्यासाठीचं शेवटचं षटक. चला मॅच सुरू करा. विशाल आलाय गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. बॅटिंग उत्तमरित्या करतात हे खेळाडू. गोलंदाजी त्याहूनही अधिक करत असताना पाहायला मिळाल्यात. सतीश देवकरला गोलंदाजी करावी लागली नाही. अर्थात गोलंदाजीचा जो फौजफाटा आहे ना तो चांगल्या रीतीने सुसज्जित करण्यात आलेला पाहायला मिळाला. संघाने एक चांगल्या दर्जाचे गोलंदाज संघाची बांधणी करण्यात येत असताना पाहायला मिळालं. पुढचा बॉल बॅकफुटला आल्या. ऑन साईडला खेळला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक सिंगल इथे प्राप्त होते. धावा येत असताना पाहायला मिळतात की काय. दुहेरीचा प्रयत्न पंचांकडे अपील करण्यात आली आहे आणि अर्थात दुसरी धाव देखील कंप्लीट. फोटोग्राफर नरेश कुमार यांच्यासाठी मनसे विभागाध्यक्ष नेरुळ निलेश जाधव यांच्याकडून एक विशेष पुरस्कार आलाय 1000 रुपयाचा. त्यांचं देखील अभिनंदन. तर इकडे धावा केल्या जातात. जय सर,
कोंडी तर चांगलीच केलेली आहे, परंतु ती फोडावी लागणार आहे. देवाकडे क्षमता आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये रोहन आहे. या दोघांना आता बॅट फिरवावी लागणार आहे. अंतिम टप्पा आता या पहिल्या डावाचा आलाय. फायनल मॅच आहे. दोन्ही टीम चांगल्याच आहेत म्हणून इथपर्यंत आल्यात, परंतु आता प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करणंच बंधनकारक राहील, कारण का अंतिम सामना आपण खेळतो आहोत आणि त्यासाठी शर्तीचे प्रयत्न होणंही गरजेचं होतं. पुढचा बॉल विशाल. रोहनसाठी बॅकची लिडिंग एज घेतली आहे. नशिबाची साथ, मच निडेड चौकार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार. संघाची धावसंख्या 28 वरती जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळते. 28ला 6 बाद. शेवटची लढत, शेवटची मॅच, अंतिम सामना याचसाठी केला होता 28 की शेवटचा क्षण गोड व्हावा. यावेळेचा बॉल फटका फसला. चेंडूने उंची जास्त, लांबी कमी. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आलाय. काय झेल टिपला त्याने. बॉल टाकला आणि तदनंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जिथे जाऊन त्याने झेल टिपलाय. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडूला मला वाटतं की एनर्जीची जी डोस आणि किंबहुना गोळी आहे ना, ती सतीश देवकरने प्रत्येकाला दिलाय. कारण काय झेल टिपला. बॉल टाकणं, तदनंतर धावत जाणं, बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर, पंचांच्या पाठीमागे जाऊन झेल घेणं, ही बाब जेवढी आपण पाहतोय ना, ही सोपी नाहीये. ती त्याने करून दाखवली. विशाल कामगिरी त्याने मैदानाच्या आतमध्ये नोंदवत असताना पाहायला मिळतो आहे. संघाची धावसंख्या 28ला 7. 28ला 7वा धक्का इथे लागला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुढचा बॉल विशाल. बॅकफुटला आले, ऑन साइडला केला, पॅरलल फ्लॅट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुढच्या बॉलवरती चेंडू सीमारेषा पार, हा आलाय चौकार. सिद्धू मैदानाच्या आतमध्ये आला आणि येताना आनंद घेऊन आलाय. चौकार त्याने ठोकला. डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती या चौकाराच्या बरोबरीने 32 धावा. आनंदाचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये इथे संघाच्या खेम्यामध्ये निर्माण झाला असावं. शेवटच्या 2 चेंडूचा अजूनही खेळ शेष आहे. विशालचा हा बॉल बॅकफुटला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द ग्राउंड झालाय, सिंगल आली आहे. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. सेकंड रन, जोखीम भरी होती. फलंदाज होईल देवा. रनआउटच्या स्वरूपामध्ये 8वा धक्का, जिथे 33 या धावसंख्येवरती 8वा फलंदाज बाद. शिरोळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतात. स्कोर कार्डवरती 33 बनल्यात आणि 8 फलंदाज देखील बाद झाले. शेवटचा चेंडू अजूनही येणं शेष. सिद्धू ऑन स्ट्राईक, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. 2 बॉल 250च्या स्ट्राईक रेटने तो 5 या धावसंख्येवरती नॉट आउट बॅटिंग करतोय. यावेळेला बॅटची लिडिंग एज घेतली. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर आहेत. सिंगल कंप्लीट होईल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला जिथे पाहायला मिळतोय, परंतु ही धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये सचिन शिरोळे होईल बाद. स्कोर कार्डवरती आल्यात त्या 34-35चं टार्गेट या सामन्यामध्ये सेट करण्यात आलंय. 35 रनचं टार्गेट या फायनलच्या मॅचमध्ये पाहायला मिळतं. आणि जशी या उत्तरार्धाला सुरुवात होईल, या आपण ऐकूयात महाराष्ट्राचा गोड आवाज.
जुन्नर भूषण, मुंबई भूषण आणि अनेक स्पर्धांमध्ये समालोचन करणारे, एका वर्षामध्ये एका हंगामामध्ये सर्वाधिक स्पर्धा करण्याचा विक्रम असणारे विक्रमादित्य समालोचक चंद्रकांतजी शेट्टे सर यांचा आपण आवाज ऐकूयात. मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. दोन्ही टीमला विनंती आहे लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा. चला बॅटर पाठवा आणि फिल्डिंग टीम चला सन्वे आपल्या फिल्डिंगसाठी मैदानात या. अंपायर आपण देखील मैदानातच थांबायचंय कारण आता अंधार पडू शकतो, त्यामुळे लगेच बॅटर पाठवा आणि फिल्डर सुद्धा आतमध्ये या. डीजे तोपर्यंत एखादा सुमधुर संगीत येऊ द्या. मी सर्व संघमालक आणि सर्व खेळाडूंचं थोडंसं लक्ष वेधण्याचं काम करेल. या ठिकाणी आपण पाहतोय पाटकर अँड सन्स या टीमचे सुद्धा काही खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून मैदानावरती हजर होऊ शकले नव्हते. तर आयोजन कमिटीकडून मात्र या ठिकाणी एक डिसिजन घेण्यात येतोय की खेळाडूंची नावं घेतोय. चंदन तलवार आणि फ्रान्सिस डिसुजा या दोन खेळाडूंना पुढील 2 वर्षासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून पाटकर अँड सन्स या टीमचा भाग असताना खेळायला न आल्यामुळं इथून मात्र त्यांना बॅन करण्यात येणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. गेली 10 वर्ष ज्या स्पर्धेला आपण पाहतोय सीबी ट्रॉफी डॉग्स प्रीमियर लीग आपण आज 10व्या पर्वामध्ये येताना पाहायला मिळते. सर्व सीएचे बांधव, डॉग्समधील बांधव आणि आज या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर आबासाहेब बोर, मंगेश जाधव, सुधीर जाधव, अतुल आवटी, दिनकर लोखंडे, विनोद वाणी, गोरक्ष शिंदे, कैलासजी सर्जिने, राम बोडके, निलेश गलांडे, दत्ता बालेराव, सुरेशजी डोंगरे, तुषारजी खुटार, अजयजी गलांडे, सचिनजी देशमुख यांचं हे आयोजन आहे. आणि आता फायनल मॅच सुरू आहे आणि फायनल मॅचचा पहिला पुरस्कार 55,555 जय माता दी ग्रुप नावाशेवा. द्वितीय पुरस्कार 33,333 गोपीनाथ शेठ शिंदे, पटेलालजी मिश्रा. त्याचबरोबरने तृतीय पुरस्कार 22,222 सचिन शेठ ठाकूर. चतुर्थ पुरस्कार 22,222 बाबा शेठ डेरे, सुनील शेठ पोखरकर. त्याचबरोबरीने विविध मान्यवर या स्पर्धेचं टी शर्ट सौजन्य जर पाहिलं तर युवराज शेठ चव्हाण, ट्रायकॉन कार्गो मूव्हर्स. या ठिकाणी आपण पाहतोय मागील कालच्या दिवसामध्ये सुद्धा आणि आजच्या दिवसामध्ये ज्या महाराष्ट्रातील एक गोड आवाज ज्या समालोचकांचं या सीबी ट्रॉफी डॉग्स प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला या मंचावरती अगदी 2 दिवस आवाज ऐकायला मिळाला. आपल्या शब्दांच्या वेगवेगळ्या शैलीमधून त्या ठिकाणी मॅचचे सामने रंगवण्याचं काम ज्यांनी केलं ते आमचे आदरणीय श्री जयेश भोसले सर यांचा या ठिकाणी आयोजन कमिटीकडून आपण स्वागत समारंभ सत्कार घेतोय. मी आबासाहेब भोर आणि कमिटीला विनंती करतोय, माननीय श्री अमोलजी सईद यांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते या ठिकाणी आमच्या जयेशजी भोसले सरांना या ठिकाणी आपण सन्मानित करायचे. आपण पाहतोय संपूर्ण मित्र परिवार आणि अमोलजी सईद त्यांच्याबरोबर अण्णाकडे असतील ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये अगदी जर आपण पाहिलं ना तर जयेश भोसले यांचा सन्मान केला जातो आहे. विशेष म्हणजे आपले सीएचे बांधव आहेत डॉग्समध्ये, कस्टममध्ये यांना आपण पाहू शकता. आपल्यातील एक बांधव आज महाराष्ट्रातील एक मोठे समालोचक म्हणून ओळखले जातात. जयेश भोसले सरांचा विशेष सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी विजयासाठी धावांचं लक्ष पाहायला मिळत आहे. 24 बॉल 35. छोटं वाटत असेल तर तेवढं सोपं देखील नाही. हे प्रयत्न करावे लागतील आणि डावाला सुरुवात करायची अंधार पडण्याच्या आत. चला पहिली ओव्हर घेऊन केतन यांना आपण पाहतोय. जिल्हा रायगड, तालुका अलिबाग आणि गाव हाशिवरे. ज्या हाशिवरे गावाला क्रिकेटची खूप मोठी परंपरा आहे त्या गावातील खेळाडू गोलंदाजीसाठी आणि सीएचे म्हणा किंवा डॉग्स म्हणा मास्टर माइंड सतीश देवकर इन ॲक्शन बॅटिंगसाठी. पहिलाच बॉल इनसाइड आउट. सतीश देवकर यांच्या बॅटमधून फटका आलाय. काय फटका खेळलाय, लाजबाब सतीश. चौकार. चौकार येताना पाहिला मिळतोय. पहिल्याच बॉलवर चौकार खेळलाय. पॉवर प्लेचे फटके, टिपिकल पॉवर प्लेचे फटके या ठिकाणी येतात. सर्कलच्या वरून चेंडू खेळलाय. आज त्यांनी बऱ्यापैकी प्रत्येक मॅचची सुरुवात अशीच केली आहे. समोरचा गोलंदाज कोण आहे हे पाहिलं नाही, परंतु बॅटिंग जबरदस्त केली आहे. आज एक थोडीशी दुखापत देखील झाली, परंतु काय खेळलेत सतीश. यावेळेला पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय, परंतु कॅच नाही झाली तिकडे.
आणि बचावले गेले. या ठिकाणी सतीश निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. विजयासाठी 35 धावा करायच्या, 4 धावा धाव फलकावर आहेत. या स्पर्धेचा अंतिम फेरीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे सगळे आयोजक त्यांचं कौतुक करावं लागेल. पाणी सौजन्य विक्रम शेठ डोंगरे, श्रीनिवास शेठ धुमाळ, संजय शेठ बाबर, त्याचबरोबर बॉल सौजन्य संजय शंकर भाऊ जगताप, शंकर भाऊ जाधव, टायगर ग्रुप पनवेल अध्यक्ष. यावेळेला पुन्हा एकदा तेज, पुन्हा एकदा इनसाइड आउट. चांगला फटका आलाय, बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने, परंतु अडवला जातोय. जोपर्यंत थ्रो येईल 2 धावा तिकडे पूर्ण केल्या जातील. ट्रॉफी सौजन्य योगेश शेठ फापाळे असतील. त्याचबरोबर ट्रॉफी सौजन्य संघमालक सुखदेव शेठ हलदार, संतोष शेठ खिल्लारी, प्रसाद ट्रान्सपोर्ट कंपनी. मॅन ऑफ द सिरीज सायकल संकल्प शेठ कुमार काळे. त्याचबरोबर बेस्ट बॉलर सौरभ शेठ दुबे, पवन शेठ ओझा. बेस्ट बॅटर अमोल भाऊ सईद, अण्णा शेठ कड. बेस्ट फिल्डर धर्मेंद्र शेठ पांडेजी, धर्मेंद्र देव पांडेजी. त्याचबरोबर स्टंप सौजन्य गणेश शेठ मोरे. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी अशोक शेठ खोसे. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॉलर बॅटर आणि क्षेत्ररक्षक ट्रॉफी सचिन शेठ देशमुख. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न यावेळेला होता, परंतु नाही, यशस्वी होऊ दिलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. अशा प्रकारचे चेंडू टाकावे लागतील, कारण केतन देखील काही कमी नाही आहेत. आणि स्कोर जर पाहिला तर या ठिकाणी 6 धावा धावफलकावर आहेत. 35चा पाठलाग करायचा आहे 24 चेंडूमध्ये, म्हणजे 4 ओव्हरमध्ये. अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. हो, हाही चेंडू टप्पा पडतोय, फिरतोय, परंतु वाईट बॉल घोषित केला जातोय पंचांकडून. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 7 वर गेली धावसंख्या. आमचे सगळे सीएचे बांधव, डॉक्समध्ये काम करणारे, कस्टममध्ये काम करणारे वर्षभर वाट पाहत असतात या स्पर्धेची. आणि आज 10 वर्षाची ही स्पर्धा झाली आहे सुद्धा. आणि या 10 वर्षात आपण बरंच काही पाहिलंय. खऱ्या अर्थाने आबासाहेब बोर या स्पर्धेचे संकल्प करतायत. आणि त्यांनी मात्र आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये या स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवर नेलेलं आहे. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय, वेगात बॉल समोर गेलाय. सतीश देवकर यांच्या बॅटमधून बॉल जाईल सीमारेषा पार, येतोय चौकार. चांगली बॅटिंग सतीश देवकर. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु गती कमी होती, त्यामुळे टायमिंग नाही करू शकले. आणि स्कोर जर पाहिला तर तिकडे पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 11 धावा धावफलकावर. पहिली ओव्हर संपल्यानंतर अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 24 धावांची आवश्यकता आहे. गोष्ट नाहीये. मैदान बुक करणं असेल, टी शर्ट्स असतील, ट्रॉफीज असतील, वैयक्तिक पारितोषिकं, पाहुणे, मान्यवर, त्याचबरोबर जर पाहिलं तर या सगळ्यांना एकत्र करणं, त्यांचं ऑक्शन करणं, त्याचबरोबर जर पाहिलं तर लाईव्ह कव्हरेज असतील, कॉमेंटेटर, अंपायर, या सगळ्या गोष्टींचा मेळ घालावा लागतो. त्याचबरोबरीने एवढा मोठा निधी उभा करावा लागतो, प्रायोजकत्व आणावं लागतं, सगळ्या संघ मालकांना गोळा करावं लागतं. आणि हे सगळं मात्र गेली 10 वर्ष आबासाहेब बोर आणि त्यांचे सगळे सहकारी खूप चांगल्या पद्धतीने करत आहेत. त्यामुळे त्या सगळ्यांचं कौतुक करावं लागेल. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, तिकडे आहेत फिल्डर पंकजने खेळला, परंतु अधुऱ्या मनाने. विकेटचा पतन. तुला हिफाजत कर ले, तुला करे रखवाली.
नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने सुनील येवले येताना पाहायला मिळत आहेत. विकेट आली आहे आणि कुशल कोरडे गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. आमचे मित्र क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व रवी कोरडे यांचे चिरंजीव आहेत. पहिली विकेट तर आली आहे आणि अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता आहे आणि 17 बॉल बाकी आहेत. आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी कामोठे शहर उपाध्यक्ष माननीय श्री अमोल भाऊ सईद आणि त्यांच्या समेत अण्णाकडे या दोघंही मान्यवरांच्या माध्यमातून सुनील येवलेच्या प्रत्येक चौकाराला 500 रुपये आणि प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचे कॅश प्राइज असणार आहे. सुनील येवले बॅटिंगसाठी पहिला बॉल वेगात टाकलाय. कुशल प्रचंड वेग पाहायला मिळाला. बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाईल. मॅच संपलेली नाहीये. फायनलची मॅच आहे. दोन्ही संघांनी मात्र खूप सारी मेहनत करत इथपर्यंत पोहोचलेत आणि इकडनं हारणं कुणालाही मंजूर नाहीये. आता मात्र समीकरण बदललंय. 16 बॉलमध्ये 24 अजूनही पाहिजेत. एका बाजूला बॅटर आहेत, एका बाजूला बॉलर, एका बाजूला कुशल, एका बाजूला सुनील. फुल टॉस बॉल, परंतु हो चांगली बॉलिंग केली जाते. एकही धाव दिलेली नाहीये. माझी टीम जिंकली पाहिजे हाच इरादा मात्र करताना पाहिला मिळत आहेत कुशल. बॅक टू बॅक 3 बॉल डॉट आलेले आहेत. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 15 बॉल बाकी आहेत आणि 24 धावांची आवश्यकता आहे. समीकरण बदललंय. आणखीन एक ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, परंतु यावेळेला व्हाईट बॉल घोषित केला जातोय. चला मॅच सुरू करायची आहे. व्हाईट बॉल तर या ठिकाणी घोषित केला. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि 12 धावा धाव फलकावर. अजूनही जर पाहिलं तर या मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे. 23 धावां. चला मॅच सुरू करा, मॅच सुरू करा. 23 धावांची आवश्यकता आहे. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 15 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. चला अंधार पडला तर त्याचा फटका दोन्ही बाजूला पडू शकतो. चला मॅच सुरू करा. 15 बॉलमध्ये 23 धावांची आवश्यकता. दोन्ही टीम जबरदस्त कामगिरी करतायत. सुनील यांच्या प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी किरण शिंदे यांच्याकडून पुरस्कार आहे. विशेष पुरस्कार 500चा. जवळ मॅचच्या दिशेने बिग हिट. फटका समोर खेळलाय. चांगला फटका आलाय खरा, परंतु फिल्डर तिकडे पोहोचतायत. बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. शेवटच्या क्षणी बॉल आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. फिल्डरकडे पहिल्यांदा पहा. चला मॅच सुरू करायची आहे. किती 2 ना 4. यस चौकार. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊयात. चांगलीच मॅच आता होऊ लागली आहे. हो रिवर्स खेळायला गेले सुनील, परंतु ऐकत नाहीये त्या ठिकाणी कुशल. एक चांगला बॉल त्या ठिकाणी टाकला गेला. समीकरण बदललेलं आहे. अजूनही 13 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. 35 करायच्या होत्या आणि सध्या जर पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे 16 धावा धावफलकावर आहेत. धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी अगदी 16 वर आहे. जाऊयात पुन्हा एकदा. कुशल चांगली बॉलिंग केली कुशल यांनी. एका बाजूला सतीश देवकर आहेत, एका बाजूला सुनील येवले आहेत, एका बाजूला जर पाहिलं तर सनवे लॉजिस्टिक आहे आणि एका बाजूला शिवशंभो आहे. यांच्यातील फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहू शकता सुधीर जाधव, मंगेश जाधव, त्याचबरोबर राम बोडके, तर दुसऱ्या बाजूला नामदेव शेठ गोरडे, गणेश शेठ मस्के, संतोष शेठ वेंदे यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. लोअर फुल टॉस बॉल त्याला ऑन साइडला खेळलेत. फिल्डर येतात त्या ठिकाणी केतन आणि त्यांच्याकडून चुकी झाली आहे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये आणि आता जिकडे 1 मिळायला पाहिजे होती तिकडे 2 मिळालेले आहेत आणि आता धावसंख्या झाली आहे 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 18 झाली आहे आणि 2 ओव्हरमध्ये 17 पाहिजेत. मॅच अजूनही कट टू कटच आहे. ही जर 1 धाव नसती गेली तर कदाचित 18 राहिल्या असत्या, परंतु जर तर नाही चालत 12 मध्ये 17.
जी काही गाणी लावतायत म्हणजे खेळाडू तर चांगले खेळतात आहेत, आयोजकांनी चांगलं आयोजन केलंय, परंतु तुमची गाणी एका वेगळ्या दुनियेत घेऊन जात आहेत. चला जाऊयात, शाम तर आहे, रात्र होऊ नये यासाठी आपण आता मॅच सुरू करा. बॉलिंगसाठी येत आहेत देवा. सर प्लीज प्लीज मीटिंग आता थांबवा, बराच वेळ झालाय, तुम्ही अंधार करायचा प्रयत्न करताय कदाचित. प्लीज मॅच सुरू करा, कारण बॉलर ऑलरेडी तुमचा तिकडे गेलेला आहे. कोणत्याही टीमचं नुकसान नाही झालं पाहिजे अशी आमची इच्छा आहे. चला, दोन्ही टीम चांगल्याच आहेत, दोन्ही टीमने चांगले क्रिकेट खेळले म्हणून इथपर्यंत आलेले आहे. अजूनही 12 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 17ची आवश्यकता आहे. सतीश देवकर एका बाजूला आहेत, सुनील आहेत, परंतु देवा देखील काही कमी नाही आहेत. उरण तालुक्यातील एक चांगले गोलंदाज म्हणून देवा यांची देखील ओळख आहे. तेच देवा बॉलिंगसाठी आहेत. मॅच संपलेली नाहीये, फायनलचा थरार आपण पाहतोय. एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल, टायमिंग नाही झालंय, बॉल समोरच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते, एका धावेवर समाधान मानावं लागतंय. अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे. 11 बॉल 16 धावांची आवश्यकता आहे आणि ही जी 5 धावांची धरी आहे ही खूप महत्वाची आहे. सुनील येवले यांच्यासारखा एक जबरदस्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु गोलंदाज देखील काही कमी नाहीये. त्यांनी देखील आपल्या गावासाठी खूप चांगले क्रिकेट खेळलंय. येस, आय थिंक खोपटा. हो, कमी गतीचा बॉल, तिकडे स्ट्रोक नाही आलाय. चुका तर दोघांनी केल्या, दोघांनी काही तिघांनी सुद्धा केल्या. बॉलरने चुकी केली, आखूड टप्प्याचा बॉल टाकला आणि हा चुकीचा बॉल बॅटच्या पट्ट्यातच नाही आला. पाठीमागे फिल्डरने सुद्धा चुकी केली होती, परंतु भाग्यशाली राहिले, रन नाही आलाय आणि आता समीकरण बदललंय. 10 बॉलमध्ये 16. फायनल तर याला म्हणतात. दोन्ही संघ शेवटच्या क्षणापर्यंत लढत देताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या नंबरची ट्रॉफी आम्हालाच पाहिजे, याच्यासाठीची लढत आहे. ऑप्टमच्या बाहेरून, परंतु चांगलाच फटका या ठिकाणी खेळलाय सुनीलच्या बॅटमधून. आता मात्र येतोय चौकार. धावांची आवश्यकता आहे, मॅच नाही संपलीये. चला, प्रयत्न तर तरी देखील करावेच लागणार आहेत. निशिकांत तळेगावकर यांचं देखील या ठिकाणी मार्गदर्शन या मॅचला लागताना पाहायला मिळत आहे. देवा एका बाजूला आहेत, सुनील येवले. पारितोषिक तर खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. माझ्या मते षटकारासाठी पारितोषिक आलेत, परंतु माझ्या मते त्यांचं असं म्हणणं आहे मॅच जिंकणं पहिलं महत्वाचं आहे. यावेळेला बॅकफुटला जात असताना या ठिकाणी स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी आली आहे, विकेट आली आहे. कारणच हे शेवटच्या क्षणापर्यंत कुणालाच माहित नसतं काय होणार आहे आणि इकडे तेच पाहायला मिळालंय. सुनील सारखा एक मोठा खेळाडू माघारी परतलाय खरा, परंतु आता नवीन बॅटर विशाल फदाले ज्यांनी देखील हे मैदान गाजवलंय आज, तेच बॅटिंगसाठी आलेत. परंतु देवा हे देखील काही कमी नाहीयेत. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय खरा, तिकडे एक धाव मिळणार आहे. एक धाव घेतली आहे, दुसरीचा कॉल आणि हो, डायरेक्ट हिट कदाचित झाला असता तर, परंतु इकडे पाहायचंय तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. थोड्या थोड्या चुका महागात पडतात क्रिकेटच्या खेळात आणि आता तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे.
चला नॉट आउट. जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी निर्णय आलाय. चला सर बघा सर प्लीज फटाफट बघा. दुसऱ्या बाजूला अंधार देखील होणार आहे. दोन्ही गोष्टी होत आहेत एका वेळेला. सर निर्णय कळवा सर प्लीज. हा चला मॅच सुरू करा. 7 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता. दोन्ही टीम चांगल्या क्रिकेट खेळतात. क्वालिटी क्रिकेट इकडे पाहायला मिळते. ज्या पद्धतीने सनवेने सुद्धा दबाव निर्माण केलाय ना त्यांचंही कौतुक करावंच लागणार आहे. 7 बॉलमध्ये 10 चित्तथरारक सामना. फायनलची मॅच. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा परंतु तिकडे फिल्डर आहेत. ओ हो कॅच त्या ठिकाणी सुटली आहे. सतीचा कॉल दुसऱ्या धावेचा. नुसती कॅच नाही सुटली आहे. कॅच बरोबर 2 धावा सुद्धा तिकडे आलेल्या आहेत. याच्या अगोदर देखील एक मिक्स फील्ड होताना पाहायला मिळाली आणि आता या ठिकाणी 2 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. 6 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. छोट्या छोट्या चुका सनवेने सुद्धा केलेल्या आहेत परंतु मॅच नाही संपली. 6 मध्ये 8. डीजे मीटिंग छोटी घ्या आणि मॅच सुरू करा कारण अंधार पडला तर त्याचा फटका कदाचित फिल्डरला सुद्धा बॉल दिसणार नाहीये. शेवटची ओव्हर. 6 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. अजूनही कुणालाच माहित नाही सनवे जिंकणार की शिवशंभो जिंकणार. हा प्रश्न मात्र अजूनही बाकी आहे परंतु मॅच जबरदस्त चालली आहे. बॉलिंग साठी येत आहेत निशी सर. 12th मॅनला नावं माहित नाही. जरा तुम्ही तिकडनं फटकन सांगा. विशाल शेवाळे. 6 मध्ये. चला मॅच सुरू करा. सहा बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. सतीश चला आपणही घाई करा. चला 6 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. फायनल मॅच सुरू आहे सीबी ट्रॉफीची. विशाल शेवाळे बॉलिंग साठी आलेत. विशाल शेवाळे. शेवटचे 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. पहिला बॉल आणि तिकडे बॉल पाठीमागे जाताना पाहिला मिळेल. एक संधी होती. आणखीन एक त्या ठिकाणी कॅच सुटलेला आहे परंतु 2 धावा मात्र तिकडे घेतले गेलेले आहेत. अजूनही 5 बॉल मध्ये 6 रनची आवश्यकता. संधी सातत्याने निर्माण होतात. संधीचं सोनं नाही होत आहे परंतु दबाव निर्माण केलाय. असं वाटत होतं एकतर्फी मॅच होईल परंतु सनवे लढली आहे परंतु तरी देखील छोटे छोटे चुका झालेल्या आहेत. 5 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता. विशाल शेवाळे सतीश देवकर जोडीला जर पाहिलं तर विशाल फदाले. कोण जिंकणार या फायनल मॅचला? 10वं पर्व कुणाच्या नावे होणार? सीबी ट्रॉफी डॉग्स प्रीमियर लीग. चर्चा कुणाची होणार एअरपोर्टला मुंबई बंदरावर?
नावाशेवा JNPT मध्ये. हो, यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल जाईल कीपरकडे. डॉट 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 बॉल. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. 4 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता. सामना रंगलाय. अजूनही कुणाला माहित नाही कोण जिंकणार. शिवशंभो एका बाजूला आहे, एका बाजूला जर पाहिलं तर सनवे आहे आणि त्यांच्यातील मात्र एक जबरदस्त मॅच सध्या सुरू आहे. ही आहे फायनल, चित्तथरारक सामना. विशाल शेवाळे, सतीश देवकर. हो, आणखीन एक जबरदस्त बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय खरा, परंतु त्या ठिकाणी एक धाव आलेली आहे. मॅच अजूनही ऑन आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 5 धावा अजूनही करायच्या आहेत. याला म्हणतात फायनल मॅच. आबा, मॅच कोणी जिंकू दे, क्रिकेटचा विजय झाला पाहिजे आणि मॅच चित्तथरारक झाली पाहिजे. सगळ्यांना विनंती आहे, या वर्षीची CB ट्रॉफी आणि ही मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. कारण क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हाला वेळ लावतो, शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावतो आणि असाच श्वास रोखून धरायला लावणारा सामना सध्या आपण पाहतोय. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्यावर एक धाव घेतलेली आहे आणि आता मॅच गेली आहे. शेवटचे 2 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. याला म्हणतात मॅच, याला म्हणतात फायनल. मालक कुठे आहेत पाहायचे मला जरा. त्यांच्याही काळजाचे ठोके चुकत असतील. आता मॅच जनरल वॉर्ड मधून ICU मध्ये पोहोचली सुद्धा. एवढा जबरदस्त सामना. 2 बॉल मध्ये 4. जो जिता वही सिकंदर. जिंकणार कोण? विशाल एका बाजूला आहे, सतीश एका बाजूला आहे, एका बाजूला युवा जोश आहे, एका बाजूला अनुभव आहे. यावेळेला फटका खेळलाय खरा, परंतु पाहूयात फिल्डर दूर राहिले, दूर राहिले. तिकडे जर पाहिलं तर एक धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न, चेंडूची फेकी आणि ओ, आणि या प्रयत्नात सामना मात्र या ठिकाणी अजूनही गॅसवरच आहे. 1 बॉल 2 धावा आणि कंपल्सरी करायच्याच आहेत. काय सामना सुरू आहे. कधी सनवे, कधी शिवशंभो असा सामना निघालाय समोर. कधी नामदेव शेठ गोरडे, गणेश शेठ मस्के, संतोष शेठ वेंदे, तर कधी सुधीर जाधव, मंगेश जाधव, राम बोडके. कोण जिंकणार या मॅचला? सतीशचं कौतुक करावं लागेल. नाराज आहेत कारण मोक्याच्या क्षणी काही सेंटीमीटर लांब राहिले. तरी देखील सतीशची खेळी तुम्हाला आवडली असेल आजच्या दिवसभरातील. सतीशसाठी टाळ्या वाजूयात आपण. आता जाऊयात शेवटच्या बॉलकडे. काय होणार, कोण जिंकणार? आबा, अशाच मॅच पाहायच्या असतात प्रेक्षकांना. आमचे अजय फटांगरे साहेब सुद्धा एवढ्या लांबून का आलेत? त्यांना सुद्धा ही चांगली मॅच पाहायची आहे आणि दरवर्षी, आज नाही अजय साहेब दरवर्षी येतात. एवढं मोठं व्यक्तिमत्व आपल्यासाठी वेळ काढतंय. लगातार 8 वर्ष अजय फटांगरे साहेब या ठिकाणी येत आहेत आणि या स्पर्धेचा आनंद देखील घेत आहेत. ते देखील खुश झाले असतील. प्रवास केला खरा, परंतु मॅच चांगली पाहायला मिळाली आहे. आणि या ठिकाणी शेवटच्या बॉलवर काय होणार? एका बाजूला सनवे, एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते शिवशंभो. कोण जिंकणार या मॅचला? शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेला हा सामना. बॅटिंगसाठी स्ट्राईकवर विशाल फदाले. आज मात्र आपल्या टीमचं भवितव्य, जर बॉलरने जिंकून दिला तर त्याला डोक्यावर घेतलं जाईल, बॅटरने जिंकून दिला तर त्याला डोक्यावर घेतलं जाईल. कुणाला डोक्यावर घेतलं जाईल पाहायचंय, परंतु क्रिकेटचा विजय मात्र या ठिकाणी नक्कीच होणार आहे. शेवटचा बॉल, 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. कोण जिंकणार फायनलची मॅच? सुपर डुपर हिट मॅच. चला भाऊ, लवकर करा. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. मॅचला मात्र या ठिकाणी जिंकायचंय. शेवटचा बॉल आणि इकडे काय मॅच पाहायला मिळाली आहे. असा सामना होणे नाही. दोन्ही टीम चांगल्याच खेळल्यात. विजय मात्र या ठिकाणी सनवेचा झालाय. काय क्रिकेट पाहायला मिळालंय.